नदीच्या काठावर एवढं मोठं मंदिर, हे थोडंशा आधारावर बाबा काय आहे, हे चमत्कार आहे की काय आहे? व्हिडिओ पूर्ण पहा, पूर्ण स्टोरी सांगतो. चला मग पुढं. 5-6 दिवसापासून वावरात जातो जातो करून राहिलो होतो, पण वेळच नव्हता भेटून राहिला. म्हणून म्हटलं आज चला वावरातच जावं. मग काय लावली आपल्या गुड्डीला चाबी, मारली की निघालो वावराच्या रस्त्यानं. गुड्डी म्हणजे भलकं नका समजू बरं, गुड्डी म्हणजे आपली गाडी आहे बा. आपल्या गाडीला आपण गुड्डीच म्हणतो प्रेमानं. खटार असो का कशी असो, पण टाकत कुठंच नाही, कुठेही घेऊन जात. आता वावरात तर चाललोच आपण. म्हटलं वावरात जायच्या अगोदर पहिले मंदिरावर चाललं जा, कारण हे आहे आपल्या मच्छिंद्रनाथाचं मंदिर. हे आहे बिलकुल आपल्या वावराला लागून. आणि या ठिकाणी आता हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाची पुरी तयारी झाली दिसून राहिली. पेंडॉल गिंडॉल पाणी गिनी शिपून पुरं सामान गिमान आणून ओके बिलकुल झाला आहे बरं. आणि या ठिकाणी उद्या पारायण गजानन महाराजचं, आणि त्याच्यानंतर आहे धर्मनाथ बीच. आणि ज्या मंदिराबद्दल तुम्हाला सांगून राहिलो तुम्ही, हे तेच आहे मच्छिंद्रनाथ भगवंताचं मंदिर. मच्छिंद्रनाथ म्हणजे नवनाथामधले पहिले नाथ, ते आहे मच्छिंद्रनाथ. ज्याचे गुरु होते दत्तगुरू, आणि ते आहे नवनाथ. नवनाथाचं हे आहे मंदिर. आणि मंदिर हे आजचं उद्याचं नसून खूप पुरातन मंदिर आहे बरं. कमीत कमी 200-300 वर्ष अगोदरला आहे बरं हे मंदिर. आणि हे मंदिर काही साधारण नसून खूप भयानक चमत्कारिक असं मंदिर आहे. आणि ह्याच मंदिराचा असते दरवर्षी कार्यक्रम धर्मनाथ बीजीचा. आणि जे काही आता 20 तारखेला आहे तो कार्यक्रम. पहिल्या दिवशी असते गजानन महाराजचं पारायण, आणि दुसऱ्या दिवशी असते आपल्या धर्मनाथ बीज. आणि हे आहे ते मंदिर. मंदिर म्हणसान तर तुम्ही पूर्ण नदीच्या काठी आहे बरं. आणि हे आहे दुसरं मंदिर म्हणजे गोरखनाथाचं. गोरखनाथ म्हणजे नवनाथातलेच एक नाथ आहे बरं. मच्छिंद्रनाथासारखेच ते गोरखनाथ आहे. आणि त्या ठिकाणी होतं पहिले अगोदर पूर्ण नद. आता त्या ठिकाणी नदीचा गाळ साचू साचू ते तर झाला आहे पूर्ण वावर. आणि हे आपली पूर्णा नद, आणि पूर्णा नदीच्या पायथ्याशीच आहे बिलकुल हे मंदिर. आणि मंदिर म्हणजे इकडून तिकडून पुरे वावरं खळून गेले आहे बरं. पण मंदिराचा थोडासा काही भाग म्हटलं खसला नाही. जिथं मंदिर आहे तिथं पूर्णपणे जशी तशी जमीन आहे, इकडून तिकडून पुरा भाग खसला. आणि या मंदिराच्या सुरक्षतेसाठी माझ्या सरकारला एकच म्हणणं आहे बरं, का तुम्ही ह्या मंदिराचा थोडासा तरी विचार करून याला एक संरक्षण भिंतीची मदत व सहकार्य करा. कारण मंदिर एका कोणाचं नसून सार्वजनिक मंदिर आहे बरं. आणि नदीचं जर एखाद्या वेळेस अवाढव्य रूप आलं तर या मंदिराचं काही सांगता नाही येत. आतापर्यंत ते टिकून राहिलं, पण समोर काही सांगता नाही येत. म्हणून माय म्हणणं आहे, हे पाहून घ्या तुम्ही. आता पाहू शकता इथचं चित्र कसं आहे, थोडंशा याच्यावर वाचलेलं आहे ते मंदिर. पण मंदिराची हेच तर एक चमत्कारिकता आहे, का ते थोडंशा याच्यावर वाचून आजूबाजूचा पुरा परिसर खळून गेला, पण मंदिराचं काहीच नाही झालं. पण तरी माझी तुम्हाला विनंती आहे, का तुम्ही ह्या मंदिराकडे थोडं लक्ष द्या आणि याचा पाठपुरावा घ्या. कारण हे मोठी जात पूर्णा नद आहे बरं. हे पूर्णा नद म्हणजे अशी तशी नसून मोठे मोठे पूर पाहिले आम्ही या नदीचे. आमचं एवढंच म्हणणं आहे. आणि ह्या कार्यक्रमाची आता पूर्ण तयार झाली आहे. आणि कार्यक्रम म्हटलं म्हणजे 2-3 दिवस चालणार आहे भाऊ. जबरदस्त कार्यक्रम आहे. ते गावापासून इथं यायला सोय आहे. आणि हे आपलं वावर, हे आपली पराठी. बायको म्हणे आपल्याला का तुरीच्या शेंगा आणजा, पण तुरीच्या शेंगा तोडायला पुढं टाईम होता, म्हणून घेतले पटोपट झाडणं मोडून वावरात चक्कर मारला आणि फिरलो. तूर सोंगायला आली का पाहतो म्हटलं, तर तुरीचा कायचा, कुठं बार, कुठं शेंगान, कुठं वाहिली. दिमाग झाला खराब. जाऊ द्या आता, जे झालं ते झालं. आता चलतो मी घरी. बस. जय मच्छिंद्रनाथ.